राहुल कुलकर्णी पुन्हा एकदा आपल्या सोबत जोडले गेलेत। राहुल, अतिशय महत्त्वाची अशी घडामोड आहे, आत्ताच्या ताज्या अपडेट्स काय आहेत? आता माझ्याकडे जवळपास 33 व्हिडिओ आलेत विनोद, आणि त्या 33 व्हिडिओमध्ये काय पद्धतीनं तो अटॅक सुरू आहे। एकतर इंटरनॅशनल बॉर्डर पाकिस्ताननं ओलांडलेली नाहीये, जे काही आहे ते ड्रोन अटॅक आहेत, ते आकाशातनं होताना दिसत आहेत। मी मगाशी म्हणालो तसं हवाई हद्द केवळ 4 किलोमीटर अंतरावरची आहे जम्मू एअरपोर्टची। सकाळपासून जे डिप्लॉयमेंटच्या संदर्भातली माहिती येत होती, आणि काल मध्यरात्री सुद्धा जे हल्ले झाले ते काश्मीर व्हॅली, जम्मू, पंजाबचा प्रांत, राजस्थान आणि गुजरात अशा सगळ्या ठिकाणी झालेत। आता हळूहळू अशा पद्धतीनं जशी जशी रात्र होईल तसे तसे आणखी हल्ले वाढत जातील अशी कल्पना होतीच आता आपल्याला। आणि आता जे व्हिज्युअल्स आपल्याला स्क्रीन दिसत आहेत त्या व्हिज्युअल्स मध्ये दिसतंय की पाकिस्तानकडनं ड्रोनचा मारा सुरू आहे। आपण त्याला इंटरसेप्ट करतो आहोत, यशस्वीपणे इंटरसेप्ट करतो आहोत। आतापर्यंत माझ्याकडे जवळपास 40 व्हिडिओ आलेले आहेत। त्या 40 व्हिडिओमध्ये कुठेही तो ड्रोन खाली पडलाय किंवा ब्लास्ट झालाय असं दिसत नाही। आपण इंटरसेप्ट करतो आहोत, पण जम्मू सारख्या नॉन मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटवरती हल्ला, याचा अर्थ असा की पाकिस्ताननं जे संकेत आहेत ते संकेत ओलांडायला सुरुवात केलेली आहे। आणि भारतानं मगाची जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्येच सांगितलं होतं की जेवढा तुम्ही आम्हाला प्रतिवाद कराल तसंच ऍप्ट तुम्हाला उत्तर दिलं जाईल। त्यामुळं असं उत्तर भारताकडनं अपेक्षित आहे। पण आत्ताची दृश्य आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी की राजस्थानच्या सीमावर्ती भागामध्ये, जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानकडनं हल्ल्याचा प्रयत्न सुरू आहे। आणि आणखीन एक माहिती येत आहे की आर्टिलरी डिप्लॉयमेंट पण मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्ताननं केली जाते आहे। प्रयत्न हा सुरू आहे की जर मोठं युद्ध सुरू झालं तर त्यांच्या दृष्टीनं ज्या गोष्टी त्यांना करायच्या ते करतायत, पण भारत यशस्वीपणे या सगळ्या हल्ल्यांना तोंड देतोय, प्रत्युत्तर देतो आहे। आणि आत्ताच्या स्क्रीनवरच्या आपल्या दृश्यातनं दिसतंय की आकाशामधून हे ड्रोन जम्मू एअरपोर्टच्या दिशेनं येत आहेत। जवळपास 40 व्हिडिओ आता जे आपल्याकडे उपलब्ध झालेत त्या 40 व्हिडिओमध्ये हे ड्रोन आकाशात इंटरसेप्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते इंटरसेप्ट होताना दिसत आहेत। आपण स्क्रीनवरती त्याचा ऑडिओ पण ऐकायला हवा। अगदी जम्मूमध्ये आणि त्याचबरोबर जैसलमेर आणि बाडमेर इथली ही 3 दृश्य आहेत। या तीनही ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन आयडेंटिफाय झालेले आहेत, ड्रोन दिसून आलेले आहेत। खरं तर या ड्रोन्सनी आंतरराष्ट्रीय सीमा, भारत पाकिस्तान दरम्यानची सीमा, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडलेली नाही आहे, मात्र या सीमेरेषेनजीकच हे ड्रोन दिसल्यामुळे भारताची सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे। जम्मू, पठाणकोट आणि अखनूरमध्ये ड्रोन हल्ले झालेले आहेत। जम्मूत पाकिस्तानचे हल्ले परतवण्यात आलेले आहेत, तर बाडमेर आणि जैसलमेरमध्ये सुद्धा ब्लॅकआउटच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तिथे सुद्धा काही ड्रोन्स दिसल्याचं समजतंय। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। जम्मू, जैसलमेर आणि बाडमेर या भागात पाकिस्तानचे ड्रोन्स दिसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आणि त्या दृष्टीनं स्थानिक सुरक्षा यंत्रणा सुद्धा सतर्क झालेली आहे। भारताची एअर सिक्युरिटी सिस्टीम सुद्धा आता ॲक्टिवेट झाली आहे आणि त्या दृष्टीनं आता ही हालचाल सुरू झालेली आहे। पाकिस्तानच्या 8 क्षेपणास्त्रांना भारतानं पाडल्याची माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर येते। अजूनही अधिकृतरित्या भारताकडनं माहिती देण्यात आलेली नाही आहे, मात्र ही ताजी दृश्य आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये सहज आपण पाहू शकतो की ड्रोन्स उडताना दिसत आहेत आणि सीमावर्ती भागात हे ड्रोन्स उडत आहेत, त्यामुळे भारतीय यंत्रणा सतर्क झालेली आहे। जम्मू, पठाणकोट, अखनूर या परिसरात हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे। आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर भारतानं लष्करी कारवाईद्वारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानी मेनलँड म्हणजे पाकिस्तानच्या मुख्य भूमीतल्या 9 ठिकाणांना लक्ष्य करत ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं। त्यानंतर पाकिस्ताननं खरं तर आपण हल्ला करणार नाही अशा स्वरूपाची वक्तव्य केली होती, मात्र त्यानंतर काल मध्यरात्री पाकिस्ताननं आगळीक केली आणि भारतामधल्या 15 शहरांना लक्ष्य केलं होतं। मात्र भारतीय यंत्रणेने त्यांचा हा हल्ला परतवून लावला होता। इधर देखना जल्दी सामने क्या चल रहा है। जम्मूनंतर जैसलमेर आणि बाडमेरमध्ये सुद्धा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। ही ताजी दृश्य आपण पाहतोय। भारताची एअर डिफेन्स सिस्टीम आता सक्रिय झालेली आहे, कार्यरत झालेली आहे आणि या ड्रोन्सना आयडेंटिफाय करून त्यांना पाडण्याच्या कामाला आता ही यंत्रणा लागलेली आहे। ब्लॅकआउट करण्यात आलेल्या नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। एअर डिफेन्स सिस्टीम सुद्धा सक्रिय करण्यात आलेली आहे। जम्मू, जैसलमेर आणि बाडमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन्स दिसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे आणि सीमावर्ती भागात ब्लॅकआउट करण्यात आलेल्या आहेत। नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत।
जम्मूनंतर जैसलमेर आणि बाडमेरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा राहुलकडे जाऊयात. राहुल, सध्या आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार जम्मू, जैसलमेर आणि बाडमेर या भागामध्ये पाकिस्तानचे ड्रोन्स दिसलेले आहेत. आता तू जो उल्लेख केला होतास की जवळपास 40 एक व्हिडिओ या संदर्भातले आलेले आहेत. आपण हे व्हिडिओ पाहतो सुद्धा आहे स्क्रीनवर.